आज आपण पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेविषयी माहिती पाहणार आहोत। मुद्रा कर्ज म्हणजे काय? भारत सरकारने 8 एप्रिल 2015 रोजी मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी किंवा मुद्रा बँक सुरू केली। 2015 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात औपचारिकरित्या सुरू करण्यात आलेली मुद्रा योजना किंवा प्रधानमंत्री मुद्रा योजना ही योजना नियमित बँकिंग कार्यक्षमतेच्या आवाक्याबाहेर असलेल्या दुर्गम भागात राहणाऱ्या लघु उद्योजकांना आर्थिक मदत प्रदान करण्याच्या उद्देशाने होती। मुद्रा कर्ज 8 एप्रिल 2015 साली सुरू झाले असून 50,000 ते 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पात्रतेप्रमाणे दिले जाते। ही केंद्र सरकारची लघु व्यवसाय आणि सूक्ष्म संस्थांना कर्ज देण्याची योजना आहे। चलनाचा कोणताही कोटा नाही आणि कोणतीही समाप्ती तारीख नाही। खाली दिल्याप्रमाणे मुद्रा कर्जाचे 3 प्रकार आहेत। बाळ, ज्यामध्ये 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते। किशोरवयीन, ज्यामध्ये कर्जाची रक्कम 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंत आहे। तरुण, ज्यामध्ये कर्जाची रक्कम 5 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत आहे। मुद्रा कर्जाचा उद्देश सूक्ष्म लघु व्यवसायांसाठी व्यवसाय करण्याच्या सुलभतेसाठी आणि बँका वित्तीय संस्थांकडून सहज निधी उपलब्धता, लहान व्यवसायांना त्यांचा व्यवसाय वाढण्यास आणि विकसित करण्यास मदत करणे, कमी उत्पन्न गटातील लोकांना त्यांचा व्यवसाय स्थापित करण्यास आणि वाढविण्यास मदत करणे, लहान व्यवसायांना आर्थिक समावेशकतेखाली आणणे आणि स्वदेशी बँकर्स, सावकार, अनौपचारिक कर्जदाते द्वारे जास्त कर्ज घेण्यास प्रतिबंध करणे, बँकिंग सुविधा नसलेल्यांना वित्तपुरवठा सुलभ करण्यास मदत करणे आणि वित्तपुरवठ्याचा खर्च कमी करण्यास मदत करणे, कर्ज देताना अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांना प्राधान्य देणे। मुद्रा कर्जाची वैशिष्ट्ये। कर्जासाठी अर्ज सादर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची संपार्श्विक सुरक्षा किंवा अर्ज शुल्काची आवश्यकता नाही। हे कर्ज 9% ते 12% व्याजदराने मिळू शकते। मुद्रा योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची परतफेड कालावधी 5 वर्षे 60 महिने आहे। सुलभ प्रवेश, पद्धतशीर मार्गदर्शक तत्त्वे आणि कमी खर्चाच्या वित्तपुरवठ्यासह हे कमी उत्पन्न गटातील लघु व्यवसाय आणि उद्योजकांना वाढण्यास आणि त्यांची सामाजिक उन्नती गतिशीलता वाढविण्यास मदत करते, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेतही वाढ होते। मुद्रा कर्जासाठी पात्रता। मुद्रा योजनेअंतर्गत कर्जासाठी पात्र असलेले सर्व लघु व्यवसाय आणि उद्योग ज्यांना वित्तपुरवठा आवश्यक आहे। मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कव्हर केले जाऊ शकणारे हे काही लक्षित व्यावसायिक ग्राहक आहेत। लहान उत्पादन युनिट्स, दुकानदार, फळे आणि भाजीपाला विक्रेते, कारागीर। मुद्रा अंतर्गत वित्तपुरवठा करण्यासाठी लागू असलेल्या इतर उपक्रमांमध्ये वाहतूक वाहने, समुदाय, अन्न उत्पादने क्षेत्र, वस्त्रोद्योग उत्पादने इत्यादींचा समावेश आहे। मुद्रा कर्जासाठी खालील आवश्यक कागदपत्रे आहेत। मुद्रा कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया। ऑफलाईन प्रक्रिया। अर्जदाराने व्यवसायाच्या ठिकाणाजवळील बँकेत किंवा व्यवसाय नियमितपणे व्यवहार करतो त्या बँकेत जाऊन मुद्रा कर्जासाठी अर्ज मागवावा। ऑनलाईन प्रक्रिया। खाली दिलेल्या वेबसाईटवर जा। https://www.psbloan59minutes.com/home या https://www.jansamarths.in मुद्रा कर्जावर क्लिक करा आणि अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा। जनसमर्थ पोर्टल अथवा वेबसाईटवर जाऊन मुद्रा कर्ज योजनेला तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज सुरू करण्याआधी अर्जदाराच्या माहितीचे सत्यापन करावे लागते। अर्ज पूर्ण करून झाल्यावर अर्जदारास पात्र असलेल्या कर्जामधून एक निवडून त्यास अर्ज करता येतो।
खालीलप्रमाणे वैध सादरीकरण पुरावे व लाभार्थी पुरावे सादर करावे लागतात. हक्कदर्शक बरोबर जोडले गेल्याबद्दल आपले मनापासून आभार.